हॅलो एव्हरीवन. माय मराठी शब्दकोशमध्ये मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, ज्याप्रमाणे एखादं सॉन्ग आपल्याला वाचून वाचून पाठ होत नाही, ते फक्त ऐकूनच आपल्या लक्षात राहते, त्याचप्रमाणे शब्दांचेही असते. ते पाठ करून किंवा लिहून लक्षात राहत नाही, तर ऐकूनच आपल्या लक्षात राहतात. ऐकून ऐकून नवीन शब्द आपोआप बोलताना ओठांवर येतात आणि एखादा कॉमन शब्द जे सगळेच बोलतात, त्या शब्दाऐवजी तुम्ही जर त्याचा ॲडव्हान्स शब्द वापरला, तर समोरच्यावर तुमचं एक वेगळं इम्प्रेशन पडतं. असेच वेगळे-वेगळे शब्द आपण रोजच्या सीरीजमध्ये शिकत असतो. तर आज आपल्या सीरीजचा 53वा दिवस आहे. मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला शब्द आहे लेबर म्हणजे कष्टकरी किंवा कामगार. याचेच समानार्थी शब्द बघूया. वर्क म्हणजे काम, एखादी शारीरिक किंवा मानसिक मेहनत. दुसरा शब्द एफर्ट म्हणजे प्रयत्न, काही साध्य करण्यासाठी घेतलेली मेहनत. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. रेस्ट म्हणजे विश्रांती, कोणतेही काम न करता शांत राहणे. दुसरा शब्द ईज म्हणजे सोपेपणा, कोणतीही मेहनत न करता सहज काही मिळवणे. याचे उदाहरण बघूया. हार्ड लेबर लीड्स टू सक्सेस, कठोर परिश्रम यशाकडे नेतात. नेक्स्ट वन लॅक म्हणजे चा अभाव असणे किंवा कमतरता असणे. याचे समानार्थी शब्द बघूया. शॉर्टेज म्हणजे कमतरता, काहीतरी आवश्यक गोष्ट अपुरी असणे. दुसरा शब्द ॲब्सेन्स म्हणजे अनुपस्थिती, काहीतरी नसणे किंवा गहाळ असणे. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अबंडन्स म्हणजे मुबलकता, भरपूर प्रमाणात असणे. दुसरा शब्द सफिशियन्सी म्हणजे पुरेशी मात्रा, गरजेपुरते उपलब्ध असणे. याचे उदाहरण बघूया. देअर इज अ लॅक ऑफ क्लीन वॉटर इन सम विलेजेस, काही गावांमध्ये स्वच्छ पाण्याची कमतरता आहे. नेक्स्ट वन लेड बॅक म्हणजे निवांत. याचेच समानार्थी शब्द बघूया. रिलॅक्स म्हणजे शांत, तणावमुक्त आणि आरामशीर असलेला. दुसरा शब्द इझी गोईंग म्हणजे सहज आणि मोकळा, खूप चिंता न करणारा किंवा निवांत स्वभावाचा. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. टेन्स म्हणजे तणावग्रस्त, चिंतेत किंवा दबावाखाली असलेला. दुसरा शब्द स्ट्रेस म्हणजे तणावाखाली असलेला, जास्त काळजी आणि दडपण असलेला. याचे उदाहरण बघूया. ही हॅज अ लेड बॅक ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, त्याचा आयुष्याकडे बघण्याचा निवांत दृष्टिकोन आहे. नेक्स्ट वर लँडस्केप म्हणजे सृष्टीचा देखावा. याचेच समानार्थी शब्द बघूया. सीनरी म्हणजे निसर्ग सौंदर्य, परिसराचे सौंदर्य किंवा दृश्य. दुसरा शब्द व्ह्यू म्हणजे दृश्य, एखाद्या ठिकाणाहून दिसणारा निसर्ग किंवा परिसर. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. अर्बन एरिया म्हणजे शहरी भाग, शहराचा भाग जिथे मोठ्या इमारती आणि रस्ते असतात. दुसरा शब्द वेस्टलँड म्हणजे ओसाड जमीन, निष्पर्ण आणि उपयोगात नसलेली जमीन. याचेच उदाहरण. द माउंटेन लँडस्केप इज ब्रेथ टेकिंग, डोंगराचा निसर्गरम्य नजारा मंत्रमुग्ध करणारा आहे. नेक्स्ट वर लीप म्हणजे झेप किंवा वाढ. याचे समानार्थी शब्द जंप म्हणजे उडी मारणे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर उडी घेणे. दुसरा शब्द बाउन्स म्हणजे उडणे, जोरात वरच्या दिशेने उचलले जाणे. ह्याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टॅग्नेट म्हणजे स्थिर राहणे, कोणतीही हालचाल न होणे. दुसरा शब्द फॉल म्हणजे पडणे, खाली कोसळणे किंवा गडगडणे. याचेच उदाहरण बघूया. द ॲथलेट मेड अ ग्रेट लीप ओव्हर द हर्डल, खेळाडूने अडथळ्यावरून जबरदस्त उडी मारली. तर हे होते आजचे 5 शब्द मित्रांनो. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.